सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सुवर्णक्षण म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन व पंचक्रोशी शिक्षण मंडळ संस्था अध्यक्षा, भाजप महिला आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र कदम आदी मान्यवरांचे व्यासपीठाकडे आगमन होत आहे। उपस्थित सर्व मान्यवरांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करावे ही विनंती। मी मान्यवर अतिथींना विनंती करते त्यांनी प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करावे। अंधकाराचा विनाश होत आहे। या प्रसंगी कविता सुरेश भटांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही। उषःकाल होता होता, उषःकाल होता होता, काल रात्र आली, अरे पुन्हा आयुष्य महिलांचं नेतृत्व करणाऱ्या अत्यंत खंबीर मनाच्या
डायनॅमिक लेडी ज्यांना म्हणता येईल त्या आमच्या चित्राताई वाघ, की ज्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीचं प्रमुख पद भूषवत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही साऱ्या जणी काम करतोय. शेवटी सेनापती कसा असावा लागतो याचं उदाहरण आहे ताई. आणि त्याचमुळं हे जे कर्तृत्व आहे, हा खंबीरपणा आहे, हे बेधडकपण आहे, हे आज माझ्या महिलांमध्ये यायला पाहिजे. यासाठी आयोजित हा महिला मेळावा. आज माझ्याच बरोबर काम करत असलेल्या भाजपच्या सर्व पदाधिकारी इथं माझ्या भगिनी उभ्या आहेत. सर्वांची नावं नाही घेतली तर चालतील, पण शेवटी असं आहे की कुठली एक व्यक्ती काम नाही करू शकत. आपण ज्या वेळेला एकमेकांशी एकत्रित राहतो, कसलेही हेवेदावे न ठेवता काम करतो, त्यावेळेला आपण कुठलंही सामाजिक कार्य असू दे, पक्षाचं कार्य असू दे, हे पुढे जातो. आणि हे करणाऱ्या तुम्ही साऱ्या माझ्या भगिनी. आणि समोर प्रचंड बहुसंख्येने उपस्थित असलेल्या, कुठल्याही गाड्या न पाठवता आलेल्या माझ्या सगळ्या भगिनी, तुमच्या सगळ्यांच्या प्रति मनपूर्वक माझं कौतुक. आज हा महिला मेळावा केलेला आहे, एकत्रित केलेला आहे कार्यक्रम. कारण शेवटी एक लक्षात घ्या, ज्यावेळेला माझ्यासाठी महिला 30-35 वर्ष राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शिक्षणामध्ये काम करते, मनभावे करते, त्यावेळेला बऱ्याचशा सगळी मनं जुळलेली असतात. आणि या सगळ्या माझ्या महिला भगिनी, तुमच्यासाठी अनेक वर्ष हा माहेरचा वारसा मला चालवण्याचं आलं. याला भाग्य म्हणावं दुर्भाग्य म्हणावं मला माहिती नाही, पण एक मुलगी या तुमच्या रहमतून आली आणि गेली 35 वर्ष मी आपल्या सगळ्यांसाठी छोटं मोठं काम करते, पण त्याला तुम्ही सगळ्यांनी मला आजपर्यंत दाद दिलेली. ताई, मला एक सांगायला आवडेल की एवढी वर्ष आरोग्य शिबिर वर्षातून किती होतात मला माहित नाही. प्रत्येक विषयावरची आरोग्य शिबिर ताई आम्ही वर्षानुवर्ष घेतो. महिलांसाठी विशेष करून वेगळी घेतो आपण, कारण महिला ही आपल्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. आणि त्याच्यामुळं म्हणजे महिलांच्या गर्भाशयाची पिशवी काढण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, आम्ही लहान गावांमध्ये गेलो, केवळ पैशासाठी महिला ऑपरेशन्स करत नव्हते ताई, आणि त्या सगळ्यांची मोफत ऑपरेशन्स अनेक वर्ष आपण करतो. अनेक माझ्या तरुण छोट्या छोट्या सगळ्या भगिनी आहेत की ज्यांची तिरळे डोळे होते. दरवर्षी अशी 25 ते 30 ऑपरेशन्स आपण या तिरळेपणाची करतो. त्या सगळ्यांचे डोळे चांगले झालेले आहेत. मग मोतीबिंदू असो, इतर सगळ्या गोष्टी असू देत, हे सगळं थोडंसं आरोग्याला धरून आपण जास्त काम करतो. ताई, उद्याच आपण कॅन्सरसाठी, कारण महिलांसाठीचं आपण अवेअरनेससाठी एक प्रोग्राम उद्याच ठेवलेला आहे. काही डॉक्टर्स बोलवलेले आहेत, त्यांना आम्ही विनंती पण केलेली आहे की महिलांच्या कॅन्सर संबंधात बोला. आणि त्यानंतर जर काही समजा अडचणी आल्या महिलांना, तर त्यांना थोडंसं कन्सेशनल रेटमध्ये पुढचं सगळं चिकित्सा आणि बाकी सगळं करा. आम्ही सगळे मिळून त्याही प्रयत्नात आहोत की ज्या महिलांना पुढे किमोथेरपी द्यायला लागते, तर याच्यासाठी फार मोठा खर्च होत असतो, रेडिएशनसाठी मोठा खर्च होत असतो. ते देखील आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत की एखाद्या गरजू महिला असेल तर तिच्यासाठी याही सगळ्या गोष्टी करायच्या. असं आम्ही आरोग्यविषयक काम करतो. ताई, अनेक वर्ष सामाजिक काम करताना अनेक महिला भेटल्या, मुली भेटल्या, सगळे भेटले. माझे कार्यकर्ते आहेत, त्यांचा खूप मला चांगला सपोर्ट आहे. कोण छोटं कोण मोठं हे मला माहित नाही, पण या सगळ्यांच्या जीवावर आज मी इथं गेली 35 वर्ष ताई उभी आहे. आणि म्हणून मला सतत कृतज्ञता या लोकांची वाटत असते, कारण कुणीही एक व्यक्ती पुढे आले काम करायला असं होत नाही. पण माझ्या सगळ्या माता भगिनी माझ्या बरोबर आहेत, माझे पुरुष बंधू माझ्या बरोबर आहेत, याचा मला अभिमान वाटतो. संस्थेच्या ताई आपल्या 12 शाखा आहेत, त्याच्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. छोटी मोठी कामं करत असतो, संस्थेच्या माध्यमातील असेल किंवा काही महिला मंडळांच्या माध्यमातून असेल, आपण हे सेवाभावी वृत्तीने काम करत असतो. ताई, थोडक्याच वेळात मला बोलायचंय, म्हणून मला जरूर एक सांगू इच्छिते की 1500 रुपयाचे फॉर्म भरले की नाही? भरले ना? ज्यांचे भरले नाही त्यांना अजून मुदत आहे.
परवाच आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब साताऱ्यात येऊन गेले. त्यांनी सांगितलं की बऱ्याचशा अडचणी आहेत सर्व्हरच्या वगैरे, लवकर कामं होत नाहीये, त्यामुळे मग OTP नाही आला त्याच्यासाठी तुम्ही किती जण आपल्याकडे येत असतात, पण शेवटच्या महिलेला हे पैसे मिळेपर्यंत ही योजना चालू राहणार आहे हे फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं अजिबात कोणी कसलीही काळजी करू नका. ताई, मला आनंद वाटतो की ज्या वेळेला हे स्कीम जाहीर केली त्यावेळेला मी माझ्या भगिनींना घेऊन मी प्रत्येक गल्ली बोळात सगळीकडे गेले, गावात गेले, वाड्या वस्त्यावर गेले, आजूबाजूला फिरले आणि त्यांना एकच सांगितलं. कारण का सांगितलं, पहिल्या दिवशी ताई एवढ्या तलाठी ऑफिसला गर्दी, म्हणजे तो तलाठी आता वेळा वाजण्याची वेळ आली होती. इतके की महिलांना वाटलं आता आपल्याला नाही दाखला मिळाला तर आपल्याला पैसे मिळणार नाही, ही परिस्थिती झाली होती. मग सगळ्यांना सांगितलं की हे तुम्ही करू नका. सगळ्यांनी आम्ही सगळ्यांचे फॉर्म्स घरोघरचे हजारो फॉर्म्स भरून घेतले आणि मला आनंदाने सांगावं असं वाटतं एक छोटंसं काही ऑफिस चालू केलेलं आहे. तिथे माझ्या 5-6 महिला भगिनी आहेत, त्या सगळ्यांचे फॉर्म भरून घेत आहेत, ऑनलाईन फॉर्म भरतायत आणि आजच त्यांना सगळ्यांना मेसेज देखील जे पहिले 1-1 रुपयाचे आहेत ते सगळ्यांना आलेले आहेत. त्यामुळे त्या भगिनींचंही कौतुक नक्कीच त्यांचं ताईच्या हस्ते मला तुमचं करायचं आहे. कारण शेवटी ताई एक आहे की पाठीवर थाप टाकल्याशिवाय काहीही होत नाही आणि एवढंच मी करत आले. आज एक आहे ताई की ज्या वेळेला महिला एकदा ठरवते ना ते सगळं करू शकते, पण ज्या वेळेला बिघडवायचं ठरवते त्यावेळेला बिघडू पण शकते. तर माझी विनंती आहे सगळ्यांना, प्रत्येकाच्या एक क्षमता असतात, प्रत्येकाची मर्यादा असते. हे समजून जर आपण पुढे गेलो ना तर आपण पायात पाय कोणाचे घालणारच नाही आणि हेच आता शिकायला पाहिजे असं मला वाटतं. कारण याचमुळं समाजाचं असू दे, आपल्या पक्षाचं असू दे, हे नुकसान होत असतं. ठीक आहे, माझ्यासारखी काही व्यक्ती असते की नाही पुढे मिळाले तर मी कोपऱ्यात उभी असते, पण सगळ्यांना ते आवडत नाही काही. पण ह्या गोष्टी सुज्ञपणे मला असं वाटतं की सगळ्या भगिनींनी जर स्वीकारलं ना तर आपल्याची ताकद फार मोठी आहे. कारण स्त्री शक्तीच इतकी मोठी आहे ना. 1% ज्यादा मतदान आहे आपलं, आहे की नाही, दिलंय की नाही मतदान, 1% जास्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आम्ही या लोकांपेक्षा समर्थ आहे. आपण ठरवलं तर आपण कुणालाही चांगलं निवडून देऊ शकतो. हा राजकीय फार मिळाला नसला तरी चित्रात हे राजकीय, निराजकीय, ते आमच्या सगळ्या राजकीय आहे. त्यामुळे थोडंसं मला बोलणं हे गरजेचं वाटतं. बऱ्याचदा काय होतं, आता तुम्हाला 1500 रुपये मिळणार, बरोबर आहे. कुणी दिले हो, कुणी दिले? मी दिले, शेजारच्याने दिले, आपल्या सरकारने दिले, महाराष्ट्र राज्य शासनाने दिले, हे लक्षात ठेवा. हे दुसरे कुणी दिलेले नाही. काल परवा एकाच मी भाषण ऐकलं, दुसऱ्या एका पक्षाचं, ताई आपणही ऐकलं असेल, एक अशाच महिला कार्यकर्त्या जोर जोरात बोलत होत्या की 1500 रुपये माझ्या माता भगिनींना दिले. अरे आमची काही ताकद नाही का तिला सांभाळायचं? 1500 रुपये म्हणजे काय आहेत तुमचे? आम्ही गरज नाही आम्हाला तुमच्या 1500 रुपयाची. मी असं म्हणत म्हटलं की या ह्यांच्या समोर बसलेल्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी विचारा की तुम्ही किती जणींनी फॉर्म भरले? सगळ्यांनीच फॉर्म भरले, सगळ्यांनीच पैसे घेतले. पण हे बोलायच्या ह्या गोष्टी, त्याच्यावर अजून काय माहिती नाही ते म्हणाले व्यक्ती. आणि हे सरकार 21 वर्षाच्या वरच्या भगिनींना देते, हे काय प्रकार? मग 21 वर्षाच्या खालच्या कोण आहेत? मी म्हटलं ह्यांना हे कळत नाही की 21 वर्षाच्या खाली हे विद्यार्थी असतात आणि त्यांना आपण सगळं मोफत शिक्षण दिलेलं आहे. म्हणजे हे देखील या नेत्यांना कळत नाही. मला आश्चर्य वाटलं आणि मग म्हणाले की आता मग 70-75च्या बायकांनी काय करायचं, त्यांना नकोय काय? आता आपण देतच नाही ना, हे सगळं देतोय. आज आपल्या विधवांना पेन्शन आहे, सगळं तुम्हाला देत आहे. मला सांगा, आधी गॅस आपल्याला मोफत मिळाले, ठीक आहे, सगळ्यांना मिळाल्यानंतर थांबले. त्याच्यानंतर 6 मधले 3 गॅस मोफत मिळाले त्या कॅटेगरीत सगळे बसणाऱ्यांना. हे सगळं झालं. आमच्या मुलींना मोफत शिक्षण आता ह्याच्या पुढे मिळतंय. हे सारं जर आपल्याला महिलांसाठी आत्ताचं सरकार जर करतंय तर मला सांगा, आपण आई वडिलांना विसरतो का हो त्यांच्या प्रेमाला? पण उगीचच्या उगीच सगळं घ्यायचं, घरकुलं घ्यायचं, हे घ्यायचं, ते घ्यायचं आणि परत नावं ठेवायची.
ही खूप प्रवृत्ती वाईट आहे. ज्यांची असेल त्यांची असेल, पण या सभागृहात बसलेल्या प्रत्येकीने जिने जिने फायदे घेतलेत, घरकुलाचे घेतलेत, विधवा पेन्शनचे घेतलेत, 1500 रुपयाचे घेतलेत, तिने आपल्या माय बापाला कधी विसरू नका. आणि माय बाप म्हणजे आताचं सरकार हे सरळ आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. ताई, ही सगळी कामं करत असताना थोडंसं हा विषय जरी महिलांचं आपण जास्त असल्यामुळे मी आपल्या पुढे मांडते आहे की ज्या वेळेला पुरुषप्रधान संस्कृती आहे आपल्याकडे, किती झालं तरी पुरुषांशी झगडत पुढे जायला बऱ्यापैकी वेळ लागतो. आता आपल्या शासनाने बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी माझ्या महिलांसाठी, माता भगिनींसाठी केलेल्या आहेत. तरी देखील आज पुरुषप्रधान संस्कृती जे सांगते ते माझी माता ऐकते, ती माझी भगिनी ऐकते. आज मला सगळ्या महिलांना जरूर एक सांगावंसं वाटतंय की तुम्हाला तुमचे विचार आहेत, तुम्हाला तुमचं मत आहे, हे तुम्ही आपले विचार जागृत ठेवा आणि उद्या कुणासाठी आपण काम करायचं हे निश्चित करा. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, जरी हा राजकीय मेळावा नसला तरी ते चांगलं आहे, त्याचं चांगलं बोलणं हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्या सगळ्या माता भगिनींना जरूर सांगू इच्छिते, चित्रताई आज अख्ख्या महाराष्ट्रभर काम करतात, त्यांचा आवाका मोठा आहे, या साऱ्या गोष्टी आहेत. आणि त्यांनी फक्त मला असं वाटतं की आमच्या माता भगिनींना नुसतं असं बोट लावलं तर ते पळत सुटतील अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ताई, ज्या ज्या कार्यकर्त्या आपल्या बीजेपी मध्ये काम करतायत, ज्या महिला कार्यकर्त्या बीजेपी मध्ये काम करतायत, त्यांच्यातल्या क्षमता ओळखून त्यांना तशा चांगल्या जबाबदाऱ्या दिल्या तर येणारी विधानसभेमध्ये माझी ही महिलाच काम करून दाखवणार आहे, ही मला खात्री आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रति मी आत्मीयता व्यक्त करते. मला जास्त बोलायचं नाहीये कारण ताईंना आपण जास्त वेळ देणार आहे, थोडासा वेळही झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या आवडीचं, कारण हे प्रबोधन गरजेचं आहे हा, म्हणजे ताईंचं ऐकणं हे खूप गरजेचं आहे, पण त्यानंतर आपण मस्त मजेत राहणं पण गरजेचं आहे. मस्त एन्जॉय करूया, पैठणी बिठणी सगळे छान खेळ खेळूया, हे याला जोडूनच सगळं होणार आहे. आणि बाकी काही नाही का, तुम्हाला भूक लागेल त्याची आपण काळजी घेऊया. त्यामुळे मस्त थांबा, छान एन्जॉय करा. तुम्ही सगळ्या जणी इथं आल्या आणि महत्वाचं म्हणजे आज चित्रात इथं आल्या, मला खूप समाधान वाटतं. कारण शेवटी कोणतरी येऊन आपलं काय काम चाललेलं आहे हे पाहणं आणि त्यांनी बरं म्हणणं, हे ना असं एकदम 100ची स्पीडहून पुढचं काम होतं असं मला नेहमी वाटतं. कारण मी नेहमी ताई हेच करत आले. माझ्या या छोट्या छोट्यांना मी नेहमी म्हणते की अरे तुम्ही करू शकता, घाबरू नका, बोलू शकता, बोला तुम्ही. त्याच पद्धतीत आजपर्यंत काम केले. माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्या तुम्ही स्टेजवर आहात त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. आणि ताई, तुम्ही इथं आला त्याबद्दल अगदी मनोमन मी तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. माझे पत्रकार बंधू एकही कार्यक्रम कुठलाही सोडत नाही, हा मला एक आनंद आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांविषयीची मी आत्महत्या व्यक्त करते. तेवढ्याच बातम्याही तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये देत असता. तुमच्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता. आपण सर्वजण आला, आपल्या सगळ्यांच्या प्रति आत्मीयता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. समोर बघा, इकडे समोर. ओके. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टी रहिमतपूर. एक मिनिट सर, थोडं सांग. इकडे समोर.
धन्यवाद. व्यासपीठावर राघव मॅडम करीत आहेत. सौ वैशाली पवार, स्वाती तारके, स्वाती आगेडकर, सौ स्वाती सावंत, सौ सुरेखा माने. स्वाती सावंत यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. अतिथींच्या हस्ते स्वागत सत्कार होत आहे. या ठिकाणी या तेजस्विनीचा सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे. आपल्या चित्रातही व आपल्या सातारा जिल्ह्यातील अगदी सगळ्या महिलांना बरोबर घेऊन ज्या काम करत आहे अशा चित्रलेखाताई समोर बसलेल्या माझ्या मैत्रिणी गेले 25-30 वर्ष झालं ताई या क्षेत्रात काम करत आहेत. अगदी सातारा जिल्हा त्यांनी पिंजून काढलेला आहे. त्यांना प्रत्येक महिलेसाठी काहीतरी करायची एक उमेद असते, त्यामुळे त्या सगळ्यांसाठी काहीतरी करत असतात. त्यांना प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येक स्त्री या क्षेत्रात यावी. आता लाडकी बहीण फॉर्म भरायचे होते, ते पण भरून घ्यायचे काम त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 2-2.5 फॉर्म मी गावातून गोळा केले. त्यातील 800 महिलांचे फॉर्म भरून ओके म्हणून झाले आणि बऱ्याच महिलांना आज 1 रुपयाचा मेसेज आला. त्यांनी येऊन आम्हाला ऑफिसमध्ये तो पण दाखवला. आता बांधकामे वगैरे फॉर्म जे भरायचे सुरू आहेत तेही आम्ही ऑफिसमध्ये भरतो. रेशनिंग कार्डसाठी जी कामं आहेत त्याच्यासाठी त्यांनी इकडं तिकडे न जाता भाजपचं एक ऑफिस खोललं. त्यातून रेशनिंगची कामं, विधवा पेन्शन, बांधकाम पेन्शन अशी विविध जे सरकारकडून येतात, आत्ताच्या सरकारकडून ज्या स्कीम येतात त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या जाव्यात एवढीच त्यांची इच्छा आहे. म्हणून आमच्या माध्यमातून ती सगळी स्कीम राबवण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यासाठी भाजप ऑफिस खोललेलं आहे. ज्यांना जी मदत पाहिजे असेल त्यांनी तिथं आला तरी चालेल आणि तुम्ही येता. एवढंच बोलते मी. कमळाच्या फुलावर भाजप पक्ष उभा, कमळाच्या फुलावर भाजप पक्ष उभा आणि पक्षात याला सर्व स्त्रियांना आहे मोकळी उभा. पंतप्रधान हसीना शेख यांच्याशी तुलना आपले आदरणीय सुसंस्कृत असणारे पंतप्रधान मोदीजी यांच्याबरोबर तुलना केली जाते आणि त्यांनी आज सगळ्या देशामध्ये जाती धर्मांच्यासाठी सगळ्यांच्यासाठी सर्व योजना सुरू केलेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधात नॅरेटिव्ह सेट केला जाते आणि त्यासाठी मी या ठिकाणी निषेध करते. धिक्कार असो. आज या व्यासपीठावर समस्त महिला वर्गाकडून अभिनंदनचा ठरावास मी उभी आहे. महाराष्ट्र राज्यातील आम्हा सर्व भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल म्हणजेच नुकतीच चालू झालेली लाडकी बहीण योजना. या अंतर्गत दरमहा 1,500 रुपये देऊन आम्हा समस्त महिला वर्गाला सन्मानित करून एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास जो या सरकारने दिला आणि थोडी का होईना महिला वर्गाला आपल्या हक्काचे घर चालवण्यासाठी जे पैसे मिळाले किंवा जो एक ओढी मिळाली त्याच्यासाठी मी या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काही तुमचेही त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते. धन्यवाद.
आदरणीय चित्रलेखा माने कदम ताई साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. मांडणाऱ्या जनतेच्या प्रश्नांची सार्थ जाण असणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या अमोघ वक्तृत्व शैलीने संपूर्ण महाराष्ट्रभर ख्यातकीर्त असलेलं परखड व्यक्तिमत्व म्हणजे भाजप महिला मोर्चा आघाडी अध्यक्षा आजच्या सगळ्या मैत्रिणी, आज खरं तर तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठीच मिळाले. कारण पण तसं आहे की ज्यांच्या सोबत तुम्ही काम करता, किंबहुना आपला संसार चालवत असताना तुम्हाला कधीतरी हसवायचं काम, तुम्हाला कधीतरी तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देणाऱ्या अशा चित्रलेखा मानेताई यांचा वाढदिवस 15 तारखेला आहे. 15 तारखेला ना ते, त्याच्यामुळे जल्लोष साऱ्या गावाचा, कारण वाढदिवस आहे आमच्या चित्रलेखाताई माने आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जमलोय. मला आनंद आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवस तर कुठेतरी पार्टी देऊन त्यांना साजरा करता येईल. कुठेतरी साताऱ्याला तर आता मोठी मोठी हॉटेल आहेत, कुठेतरी बोलवायचं, सगळ्यांना जेवू घालायचं आणि आपला वाढदिवस साजरा करायचा. पण तुमच्याशी त्यांची नाळ बांधलेली आहे. या गावची ही मुलगी आहे. ज्यांना मुलगा नाही ते म्हणतात की मुलगा नाही तर आता काय करणार. त्या म्हणल्या आमच्याकडे तर मुलगाच नाहीये, मुलीच आहे. आणि त्यांच्या घराण्याचा वारसा त्या समर्थपणे त्या ठिकाणी चालवत आहे. आपली जबाबदारी त्यांना माहिती आहे आणि त्या जबाबदारीने चालणाऱ्या म्हणून चित्रलेखाताईंनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुमच्यासाठी विविध कार्यक्रम करते. मला खूप कौतुक आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही मेडिकलचा कॅम्प घेतला. जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. आपल्याला काही झालं तर आपण पाहत नाही. एखाद्या मैत्रिणीला फोन करतो, गोळी घेतो आणि पुढे चालतो. नवऱ्याला आणि मुलाला जरा खचटलं तर गाव त्यांना घेऊन आपण फिरत असतो, कुठे चांगला डॉक्टर आहे का बाबा. पण आपण आपल्यासाठी करत नाही, पण कुणीतरी आपल्यासाठी करतं. त्या चित्रलेखाताई आहेत आणि ते आता गरज आहे बरं का, खूप गरज आहे. आणि अशा सुंदर कार्यक्रमाला माझ्या सगळ्या साताऱ्यातल्या सहकारी उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते, कौतुक करते. त्या बरोबरीने आपल्या सर्व आजी, तुम्ही ते गॉगल नाही घातला ना, त्याच्यामुळे ओळखलं नाही. त्यामुळे त्याही या ठिकाणी आलेल्या आहेत. आणखीन पण एक ऍक्ट्रेस आहे साक्षीताई, नमस्कार. तर या सुद्धा महिला सर्व त्यांच्याकडे शिकण्यासारख्या बघा. त्यांचं वय काय ताई असं विचारू नये, पण आपल्यापेक्षा मोठ्या आहेत, आपल्या आईच्या वयाच्या आहेत. पण या वयामध्ये सुद्धा कसा खणखणीत आवाज काढून कशा पद्धतीने त्या काम करतात, त्यांचंही कौतुक आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. या सुंदर कार्यक्रमाला माझ्या सगळ्या सहकारी उपस्थित आहेत. आमच्या सुवर्णाताई इकडे आहेत, रीना आहे, सुनीशा आहे, अरुणा बंडल आहे, स्वाती पिसाळ आहे, निर्मला पाटील, वैष्णवी कदम, वैशाली बिगारे, महाबळेश्वरून आली आहे, शीतल कुलकर्णी, देवशिला मोहिते, रेणू येळगावकर, निशा जाधव, नंदिनी सपकाळ, गणेशजी घोरपडे, सोशल मीडियाच्या आमच्या नाही रुक्मिणी सुताराजीच आहे, सर्व आजी देव माणूस असं लिहिलेलं आहे. त्याचबरोबरीने मीराजी शिंदे या ठिकाणी आलेले आहेत, रुपाली निकम आलेल्या आहेत आणि चित्रलेखाताईंच्या सुनबाई पण आल्या. आता कोणाची नावं राहिली असतील तर मला माफ करा. तर असा सुंदर हा कार्यक्रम ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलले की सगळ्यात आधी हे तुमचं झालंय ना कॅन्सरचं चेकअप. चित्रलेखाताई कॅन्सर चेकअप झालंय का उद्या आहे, अजिबात कुणी चुकवू नका. अगदी नक्की जा, सगळ्यांनी जा. जशी वयाची 40 येते, एक मशीन आहे, आपलं शरीर म्हणजे मशीन आहे. ज्या वेळेला आपल्या अंगामध्ये धग असते, तरुण पण असतं, त्यावेळेला आपण दिवस रात्र पाहत नाही. आपल्या परिवारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आपण झटत राहतो, स्वतःकडे पाहत नाही. पण 40 नंतर शरीर म्हणजे मशीन कुरकुरायला लागतं, त्यालाही गॅरेजला न्यावं लागतं. आणि महिलांना तर सगळे प्रॉब्लेम चालू होतात, ते विशेषतः 40 नंतर. मैत्रिणींनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की जगामध्ये जितक्या महिला कॅन्सरने जातात
त्यामध्ये सगळ्यात जास्त महिला या आपल्या देशामध्ये कॅन्सरने मरतायत. त्याला कारण खूप आहे. आपण आजही पाळीबद्दल बोलत नाही. पाळीचं नाव काढलं की आपण असं आजूबाजूला जाऊन हळूहळू कानामध्ये बोलतो. बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, त्रास झाला सांगितलं पाहिजे. आपण तोपर्यंत सहन करतो जोपर्यंत आपल्याला चालता येते. आणि मग ज्या वेळेला पुढे पाऊलही टाकता येत नाही त्यावेळेला आपण नवऱ्याला सांगतो. मग आपण कॅन्सरच्या डॉक्टरकडे, ऑन्कोलॉजिस्टकडे जातो आणि तो सांगतो आता होऊ शकत नाही, 3री स्टेज आहे, 4थी स्टेज आहे. आणि म्हणून या गर्भाशयाच्या कॅन्सरशी लढण्यासाठी मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना स्वतःला चेक करून घेतलं पाहिजे. गर्भाशयाच्या कॅन्सर सोबत स्तनांचा कॅन्सर म्हणजे छातीचा कॅन्सर काढण्यात तुम्ही बघितलं असेल. आधी 100 मध्ये एखादी ताई ऐकायला यायची, आता 100 मध्ये 60 जणी ऐकायला येतात. वय पण राहिलेलं नाहीये. तुम्ही टीव्ही मध्ये बघता, तुम्ही सोशल मीडिया मध्ये बघता, तरुण ज्या मुली आहेत त्यांना सुद्धा छातीचे कॅन्सर होत आहेत. त्याच्यासाठी मेमोग्राफी टेस्ट असते. स्वतःच्या हाताने आपले स्तन चेक करायचे असतात. गाठ आहे ती गाठ दुधाची आहे का ती गाठ कॅन्सरची आहे हे बघणं सुद्धा फार गरजेचं असतं. आणि म्हणून ताई तुमचं खरंच कौतुक करेन मी की रहिमतपूर सारख्या ठिकाणी तुम्ही आज या विषयाची गरज होती तो विषय मैत्रिणींनो तुमच्यासाठी केलाय, तुमच्या जगण्यासाठी केलाय, तुमच्या चांगल्या आयुष्यासाठी केलाय. चित्रलेखाताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या सुद्धा करायच्या. पुढे जाऊन तुम्हाला सांगते, हा कार्यक्रम राजकीय नाहीये, परंतु राजकीय बोलायला ज्या स्कीम्स आपल्यासाठी त्यांना तुम्हाला सांगितल्याच पाहिजे. या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ही बाब लक्षात आली की आपल्या देशातल्या सगळ्यात जास्त महिला या कॅन्सरने जात आहेत. मोदीजींनी आता स्कीम आणली आहे. वय वर्ष 18 पासून प्रत्येक आपल्या देशातल्या मुलीला कॅन्सर न होण्याची लस ही मोफत देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या पिढीमध्ये कॅन्सर होणार नाही असे काळजी घेणारे पंतप्रधान आपल्याला मिळाले. आपण बघतो विविध योजना येत आहेत. सगळ्या योजना या तुमच्यासाठी आहेत. लोकसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशात सगळ्यात जास्त भाजपाला जर तुम्ही मतदान केलं असेल तर ते या देशातल्या मातृशक्तीने महिलांनी केलं. का नाही करत? लोक म्हणतात की काय म्हणून भाजपाला मत करायचं. मी त्यांना सांगते का नाही भाजपाला मत करायचं, का नाही मोदीजींसोबत उभं राहायचं, का नाही देवेंद्रजींसोबत उभं राहायचं. कारण या 70 वर्षांमध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या 50%चा कोणी विचार नाही केला. आपलं मतदान घेतलं, वेगळी वेगळी सरकार बसली, वेगळे वेगळे लोक झाले, वेगळे वेगळे पंतप्रधान झाले. पण कधी कुठल्या पंतप्रधानाला हे वाटलं नाही की या देशातल्या 50% महिलांसाठी मला काहीतरी केलं पाहिजे. आणि ते मोदीजींनी केलं. सगळ्यात आधी या देशामध्ये पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या पुढे मोठं आव्हान होतं काय तर टॉयलेट नव्हते, संडास नव्हते. इथे जितक्या जणी बसल्या आहेत मला सांगा कुठं जायचं, कुठं जायचं, जायचं का जातच नव्हतं, जायचं ना, कुठं जायचं, शेतात जायचं, रोडवर जायचं, जायचं का ग? आता हो का नाही? गाडी आली का? गाडी गेली का? केलं ना सगळ्यांनी? केलं का नाही? अगं बोलाल का नाही? बोलू की नको बोलू? कंटाळलाय तुम्ही? मग बोलणार आहात ना तुम्ही ग? कोपऱ्यातल्या बोलणार आहात ना? आणि मधल्या? त्यामुळे पहिल्या आल्यावरती काय केलं तर संडास आणले. प्रत्येक घरातली इज्जत ही त्या घरची स्त्री असते. तुमच्या घराच्या इज्जतीला तुमच्या घराची इज्जत न समजता या देशाची इज्जत समजली मोदीजींनी. आणि माझ्या देशाची इज्जत
आजी इथं बसल्या आहेत, कित्येक आजी इथं बसल्या आहेत. बाळणपण कुठं झाली तर म्हणती घरी झाली. हो का नाही आजी? कुठं झाली? घरी झाली बाळणपण. तुमच्यातल्या कित्येक जणींचे जन्म घरी झाले. मोदीजी म्हणले ताई घरी बाळणपण करू नको, हॉस्पिटलला जा, मी तुझ्या खात्यात देतो 6,000 रुपये, प्रधानमंत्री मातृवंदन योजना. हे मोदी तुम्ही आपल्याकडे. अरे याच्यावर थांबले नाही. बाळणपण झाल्यानंतर आईला दूध द्यायला पाहिजे. गरीबातली गरीबाई जशी पोरगी गरोदर आहे समजल्यानंतर किडूक पिडूक गोळा करून छोटे मोठे लाडू काजू खजूर गुळ गोळा करत राहते. आणि तेच आईच्या भावनेने बापाच्या भावनेने मोदीजींनी त्या ठिकाणी आहार योजना चालू केली की जी ताई बाळंतीण झाली आहे तिला दूध चांगलं आलं पाहिजे, बाळ सुदृढ झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रधानमंत्री पोषण आहार योजना सुद्धा चालू झाली. कित्येक गोष्टी आपल्यासाठी केल्या. सगळ्यात महत्वाचं आपण पाहतोय की त्या ठिकाणी बलात्कारासारख्या केसेस होतात. आम्ही असा कधीच दावा केला नव्हता की भाजपचं सरकार आल्यावर सगळे बलात्कार असे बंद होतील, कारण ही समाजाची जी कृती आहे. आता सुद्धा मी येत असताना मला एका ताईचा फोन आला होता की एका लहान मुलीवरती 73 वर्षाच्या हरामखोर म्हाताऱ्याने त्या ठिकाणी बलात्कार केला. ज्या वेळेला अशा घटना होतात तेव्हा आपला जीव कापून निघतो आणि हे बलात्कार होतात. हे बलात्कार त्या मुलींच्या महिलांच्या मर्जीने होतात का? मर्जीने होतात. त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते आणि ती जबरदस्ती फक्त त्या महिलांच्या शरीरावर नसते, त्यांच्या संपूर्ण जीवनावर असते. आणि मग प्रत्येकीच्या मनामध्ये विचार येतो की या हरामखोरांना कुठली फाशी झाली पाहिजे, कुठली शिक्षा झाली पाहिजे. काका बोलतच नाही तुम्ही. काय शिक्षा झाली पाहिजे का नको? सोडून द्यायचं. काय शिक्षा द्यायला पाहिजे? जरा जोरात बोला बघूया. कुठली शिक्षा? पुढच्या कुठली शिक्षा? मधल्या आणि मागच्या आणि स्टेजवरच्या. आणि हा तुमचा आवाज, या देशातल्या प्रत्येक आईचा आणि ताईचा आवाज त्या ठिकाणी मोदीजींनी ऐकलाय. आणि म्हणून आपल्या देशात आता जे विकृत हरामखोर फिरतायत, महिलांकडे वाकड्या नजरेने बघाल, त्यांच्यावर बलात्कार कराल तर तुम्हाला फाशीची शिक्षा ही मोदीजींनी आणली. मैत्रिणींनो, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करू. सगळं चांगलं चाललेलं असतं त्याही वेळेला दुधामध्ये कुठेतरी मिठाचा खडा टाकावा, तसे विरोधक आपल्याला पाहायला मिळतात. आज काय? लाडकी बहीण योजना गावात जाते, रस्त्यावर जाते. आता मी तुमच्याकडे साताऱ्याच्या नाक्यावर होते, तिकडे पेरू घेतले. पेरू घ्यायला बायका जमा झाल्या होत्या. मला म्हणल्या चित्राताई आम्ही फॉर्म भरले आणि आमच्या खात्यात 1 रुपया पण आलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जाणार. चांगलं केलं का वाईट केलं का? अगं चांगलं केलं का वाईट केलं? त्यांना जेवायला दिलंय, देणार आहे कसं आहे? चांगलं केलं का वाईट केलं? 1,500 रुपये दिले, चांगलं केलंय का वाईट? पाहिजे होते का नको? आज विरोधक म्हणतात 1,500 रुपयाने काय होतंय? अरे तुम्ही तर कोणाला 1.5 रुपया दिला नाही. आज राज्यातल्या महिलांना सक्षम करण्यासाठी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांच्या महायुती सरकारने प्रत्येक ताईच्या खात्यामध्ये 1,500 रुपये असे 17 तारखेला 2 महिन्यांचे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मैत्रिणी मिळणार. मला अभिमान वाटतो की मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता. आमचे नेते देवेंद्रजी मला नेहमी सांगतात, चित्राताई भाषणाने पोट भरत नाही, महिलांना आर्थिक सक्षमता आली पाहिजे. आपल्या खिशामध्ये 4 पैसे असले तर शहाणपणा आपसुकच येतो. कुणापुढे हात पसरायची गरज नाही. माझ्या भावाला मला काय घ्यायचंय, मला माझ्या माहेरी जायचंय, माझ्या आईसाठी मला काही करायचंय. आता मला नवऱ्यापुढे हात पसरायची गरज नाही. माझ्या हक्काचे, माझ्या भावाने पाठवलेले, माझ्या देवेंद्र भाऊनी पाठवलेले 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला माझ्या खात्यामध्ये.
सारख्या ठिकाणी, मुंबई पुणे असेल यासारख्या ठिकाणी कदाचित 1,500 रुपये सरुताई थोडी किंमत वाटत असेल, पण ग्रामीण भागातली माझी ताई 8 तास काम करते तेव्हा तिला 200-250 रुपये मिळतात. पण मैत्रिणींनो, हे तुमच्या हक्काचे पैसे, तुमच्या देवेंद्र भाऊंनी तुम्हाला पाठवलेले पैसे. अजूनही ज्यांनी नोंदणी केली नसेल त्यांनी नोंदणी करा, हा निरोप सुद्धा मी आज सांगायला आली आहे. त्याच्या बरोबरीनेच आपण अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर मोफत देतोय. कारण ज्यांना गरज आहे त्यांना त्या ठिकाणी देण्याची गरज आहे. आपण पाहतो की प्रत्येक वेळेला सांगितलं जातं गॅस सिलेंडरचे भाव वाढले. तुम्ही जगामध्ये कुठेही जा, जगामध्ये तुम्ही जा, कुठे महागाई किती वाढली आहे तुम्ही बघा, पण तरी सुद्धा आज भारताची इकॉनॉमी स्टेबल आहे. त्याला कारण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. त्यांच्यामुळे आज भारत त्या ठिकाणी स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्याचा उल्लेख माझ्या एका ताईने केला, तिने निषेध व्यक्त केला की शेख हसीना, आपण बघितलं त्या कोण होत्या, बांगलादेशच्या प्रमुख होत्या. शेख हसीना नावावरून तुम्हाला कळालं असेल त्या मुस्लिम समाजाच्या होत्या. या जगामध्ये नीट ऐका मैत्रिणींनो, या जगामध्ये किमान 44-45 मुस्लिम देश आहेत. त्यांच्या समाजाची एक भगिनी आज तिच्यावरती वेळ आली, कोणी तिला थारा द्यायला तयार नाही. या जगाची महाशक्ती अमेरिका, इंग्लंड, त्यांनी सांगितलं आमच्याकडे येऊ नका, पण आपले नरेंद्र मोदी म्हणले बहीण तू माझ्या देशामध्ये ये, जोपर्यंत तुझी व्यवस्था लागत नाही. हे आपले नरेंद्र मोदी आहे. वसुधैव कुटुंबकम, प्रत्येक बाई हीच तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. कुणी असो, आपली असो परकी असो, त्या महिलेला सन्मान दिला पाहिजे. तुम्ही बघा त्या शेख हसीना राहत्या आपल्या म्हणजे नेसत्या कपड्यानिशी घराच्या बाहेर पडल्या. सगळ्या देशांकडे त्यांनी गुहार केली की आम्हाला आश्रय द्या, कुणी दिला नाही. पहिल्यांदा त्या आल्या, त्या भारतामध्ये आल्या आणि म्हणून आता त्यांची वाटचाल असेल ती त्या ठिकाणी सुरू होईल. पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हा आपला असा देश आहे जो नरेंद्रजी मोदी त्याचं नेतृत्व करतायत. त्याचबरोबरीने बचत गटाच्या माध्यमांना सुद्धा त्या ठिकाणी बळकटी द्यायचं काम मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून झालंय. उमेदचे जे बचत गट आहेत त्याचा रिव्हॉल्विंग फंड वाढवलाय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या वस्तूंसाठी बाजारपेठ म्हणून एक स्टॉल त्या ठिकाणी, स्टॉल नव्हे काय आपण म्हणू, बचत गट भवन त्या ठिकाणी बांधलं जाणार आहे. आणि त्या माध्यमातून तुमच्या मालाला त्या ठिकाणी बाजारपेठ मिळवून द्यायचं काम सुद्धा सरकारचं आहे आणि सरकार ते करणार. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की आजच्या या चांगल्या दिवशी 15 तारखेला ताईचा वाढदिवस आहे. मी तर नसेल, मी आजच त्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देते. ताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मोर पॉवर टू यू. परमेश्वराने तुम्हाला अधिकचं बळ द्यावं. या रहिमतपूरच्या माझ्या ताईंच्या मागे ज्या पद्धतीने तुम्ही उभे आहात त्याच पद्धतीने याच्या पुढे उभे राहाल, काम कराल, अशा मी आपल्याला शुभेच्छा सुद्धा देते. ज्या ताईने सुंदर असं गाणं म्हटलं, कुठे गेली ती, गेली का, सुंदर गाणं म्हटलं, तिच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या. खूप छान गाणं म्हटलं, इतक्या सुंदर आवाजामध्ये, म्हणजे बघा खरोखर दिले तुमच्याकडे. त्याचबरोबरीने आपल्या 5 ताईंचा आपण सत्कार केला. त्या म्हटल्या ताई रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही थांबलो, वाड्या वस्त्यांवर गेलो, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ताईचा फॉर्म भरला गेला नसेल त्या सगळ्या ताईंचे फॉर्म सुद्धा भरून घ्यायचं काम केलंय. अजूनही मला तुम्हाला सांगायचंय की जितके फॉर्म राहिले असतील ते सगळे फॉर्म तुम्ही भरा. आणखी कोण आपल्या मैत्रिणी राहिल्या असतील त्यांनाही तुम्ही सांगा, कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. अडचण आली तर आमच्या चित्रलेखाताई इथं रहिमतपूरमध्ये तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता. 17 तारखेला 18 तारखेला आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे. 17 तारखेला साताऱ्यामध्ये देवेंद्रजी सगळ्या ठिकाणी पोहोचू शकणार नाही, परंतु आपले नेते शिवेंद्रराजे भोसले हे त्या ठिकाणी असतील. भारतीय जनता पार्टीचे आपले इतर नेते त्या ठिकाणी असतील. त्यांना आपण त्या ठिकाणी राखी बांधायला जरूर जा, हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सांगते. सकाळी 10 ते 12:30 या वेळेमध्ये देवेंद्रजी प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 बहिणींशी संवाद सुद्धा साधणार आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, 17 तारखेला रविवार आहे. ज्या भावाने
आपल्यासाठी विचार करतोय, आपल्यासाठी झटतोय की माझ्या राज्यातली ताई पुढे गेली पाहिजे. त्या भावासाठी 17 तारखेला रक्षाबंधनाचा साताऱ्यामध्ये होणारा कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही सगळ्या जणी त्या ठिकाणी या असं आमंत्रण सुद्धा मी आपल्या सगळ्यांना देते. माझ्या शब्दांना इथं विराम देते. जाता जाता जरा घोषणा देऊया. अगं खेळ होणार आहे तुमचे. कुठे गेला भाऊजी? आहे ना, उभा राहा. हा बघा इथं बसलेलाच आहे. त्यामुळे जाता जाता जरा जोरदार घोषणा द्या. 2 हात वर करून 2 हात वर करा. बघूया होतंय का? होतंय? बोला भारत माता की आवाजच नाही. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मागे सर्वजीतचा डायलॉग ऐकायचा की नाही? आता कसा आवाज आला? ऐकायचंय? जाऊ दे, परत 10 मिनिटं मी भाषण करतो. आपण सर्वजींना देऊया की नाही देणार आहे? चांगलं चांगलं बोलणार आहे. हॅलो. 13 बोळा भानगडी 16 खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा. खूप छान. जरा टाळ्या वाजवा जरा. इकडे समोर समोर ताई. ओके. धन्यवाद ताई. अँकर प्रतीका यांचा सत्कार चित्राताई वाघ यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या भाऊजींनी बघितलंय कोणी कोणी टाळ्या वाजवल्या नाही. तर ज्यांनी टाळ्या नाही वाजवल्या त्या सगळ्या बाद होणार आहे. त्यांना समोर इकडे समोर समोर बघा. इकडे समोर 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 इकडे समोर. ओके. आंटी. ओके.